विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर अर्थातच सलामीची जोडी आलेली आहे। दोन्ही संघाचे 12th मॅन श्री स्वामी समर्थ 11 संघाचा 12th मॅन वेदांत 11 संघाचा आलाय। ही शेवटची मॅच आहे। आपणास विनंती आहे की आपला 12th मॅन आपण लवकरात लवकर पाठवा। चेंडूची पाहणी केली जाते प्रकाश सर। या विभागातील रत्ती महारथी आपण मैदानामध्ये खेळतोय। हे वृक्ष छोट्या रूपात पाहायला मिळालं, पण आता या वृक्षाला जबरदस्त सुंदर सुंदर अशी फुलं फळं आलेली आहेत आणि 12व्या पर्वाचा हा अट्टास आता अंतिम टप्प्यात आलाय। प्रकाश सर, समोरच्या संघानं सांगितलं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर श्री स्वामी समर्थ 11 संघानं निर्णय घेतला फलंदाजीचा। या मॅच मध्ये तुम्हाला काय वाटतंय, किती धावा होऊ शकतात आणि या धावा रोखल्या जाऊ शकतात का? जर आपण बघितलं ना, दोन्ही संघाकडे तुल्यबल्य खेळाडू आहेत। प्रशांत मडवी असेल तर दुसऱ्या साईडला असेल विजय पडवाल। प्रकाश सर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो। पंचांनी इथे टाइम अलर्ट केलेला आहे। 12:49 झाली आहेत अशी ती सूचना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देत आहेत आणि इथून आता 5 षटकांचा खेळ सुरू होईल। स्ट्राइक एंडवरती बॅटर विशाल वाघमारे, नॉन स्ट्राइक एंडवरती प्रशांत मडवी। गेम इज ऑन। गोलंदाज विजय तयार। पहिला चेंडू प्रकाश सर, टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। विशालला मात्र पहिल्या चेंडूवरती शांत केलंय। अशा वेळी गोलंदाजानं सुरेख सुरुवात केली। आता खऱ्या अर्थानं युद्ध सुरू झालेलं आहे गोलंदाज आणि फलंदाजामधलं। फायनलचा हा सामना आहे। पहिला क्रमांक आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सुरेख गोलंदाजी होतीये। यावेळेस टप्पावरती वळण निर्माण झालं। फिंगर रोल करण्यात आलेले आहेत प्रकाश सर। विविधतेनं चेंडू फेकण्याचं काम करतोय गोलंदाज विजय। विजयचं आपण नक्कीच कौतुक करूया प्रकाश सर। विजयचा जर चेंडू भेटला गुड लेंथला पडतोय आणि हा चेंडूवर मात्र उत्तुंग मारलेला षटकार। तिसरा चेंडू, 2 चेंडू जर विजयचे होते तर तिसरा चेंडू माझा आहे। या चेंडूवर मात्र मी षटकार खेचणार आणि माझ्या संघाच्या धावसंख्येला सुरुवात करणार असं मात्र विशालने सांगितलंय। पहिले 2 चेंडू जरी तुमचे असले तरी तिसरा चेंडू हा माझा आहे। अतिशय सुरेख पद्धतीने तो तटवलेला आणि 6 धावांची त्याच्यावर छाप पडलेली आहे। निश्चित 6 धावा जरूर आल्यात, पण विजय हा कमबॅक करणारा मधला खेळाडू आहे। याच्याकडे देखील क्षमता आहे। येणारा चेंडू विशाल की विजय। पुन्हा एकदा विजयने मारली बाजी। 3 चेंडूचा आता खेळ झालाय प्रकाश सर। 6 धावा, 4 धावा स्कोर कार्डवर, 4 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात। तिसऱ्या चेंडूवरती कदाचित षटकार आला, नजर अटी दुर्घटना घटी, पण या मॅच मध्ये आता तीक्ष्ण नजरेनं आपल्याला देखील पाहायला लागेल। नक्कीच, कारण का जर ही फायनलची मॅच आहे बघा, एक षटकार आला खरा, त्यात नंतर मात्र आलेले 2 निर्धावचे चेंडू, धाव संख्या मात्र स्थिरावते ती 6 या आकड्यावर। निश्चितच आता लगातारचे 2 चेंडू विजयनं निर्धाव फेकलेले आहेत। असं म्हणतात सो सोनार की तो एक लोहार की। एक मोठा फटका आला, पण चेंडू देखील फलंदाज निर्धाव खेळलाय, हे मात्र पाहायला आपल्याला मिळालं। हे फायनलचा हा 16 आहे आणि फायनल मध्ये टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर इथून द्यावं लागेल। तुषार जर आपण बघितलं तर डॉट चेंडू येतो तर आपल्या डाव्या बाजूने टाळ्या वाजवल्या जातात, पण जसा षटकार असला तर उजव्या बाजूने टाळ्या वाजवल्या गेल्या। बघा अजून एक मस्त असा चेंडू विजयचा आणि तोही निर्धाव चेंडू। टॉस जिंकल्यानंतर स्वामी समर्थ 11 संघानं सांगितलं की आम्ही फलंदाजी करू आणि कमीत कमी 60-70 धावांचं मानस आम्ही खेळपट्टीवरती फलंदाजी करताना पूर्ण करण्याचा विचार केलाय। पण अशा वेळी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या या षटकात विजयनं 6 धावा खर्च केल्या। आता इथून 24 चेंडूमध्ये या 60 धावा होतील का, याच्यामध्ये आता मला देखील प्रश्न पडला। पण प्रशांत मडवी याच्यामध्ये क्षमता आहे। कदाचित एका षटकामध्ये 3-4 मोठे फटके त्यानं मारले ते अंतर वेगानं तो वाढवू शकतो, पण येणाऱ्या गोलंदाजाला देखील
सूचना देण्यात आलेली आहे. हा फायनलचा सोहळा आहे. इथे तुला आधी काय केलं त्याच्यापेक्षा चांगलं करून दाखवायचं आहे. कारण ही ट्रॉफी जी मनात आहे ती हृदयात आणण्यासाठी, घरात आणण्यासाठी संघर्ष मैदानामध्ये प्रकाश सर करावा लागणार. वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि सांघिक कोर्टातलं दुसरं षटक घेऊन येतो तो तन्मय निकम. या आधीच्या सामन्यात जर आपण बघितलं ना तर तन्मय निकम हा चौथा गोलंदाज म्हणून वापरला जायचा, परंतु आता कर्णधाराने काहीतरी वेगळा निर्णय घेतलाय. त्याला मात्र दुसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय. बघूया हा निर्णय त्याच्या सोयीस्कर होणार का त्याच्या अंगलट येणार. फक्की न्यायचे. निश्चितच मैदानामध्ये एक छोटासा ब्रेक घेतला जातोय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजेला. गोलंदाजी केली, एकच फटका खाल्ला तो म्हणजे षटकाराचा आणि त्या 6 धावांवर स्वामी समर्थ संघाला रोखून ठेवण्यात त्याला यश आलं. अतिशय सुरेख गोलंदाजी केली ती विजय पडवलने. निश्चित सर, पण आपण त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती ऑफस्टमच्या लाईनमध्ये त्यांना जबरदस्त चेंडू टाकण्याचं काम केलं. पण एक चेंडू जो 3ऱ्या क्रमांकावरती त्याने टाकला तो वेगानं मिडल स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो स्लॉटमध्ये घेताना विशालनं त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच ताकदीनं विजयनं स्वतःला सांगितलं की मी या मॅचमध्ये आता काहीतरी करण्यासाठी आलेलो आहे. आणि तीच निवड आणि तोच विचार करताना त्यानं ऑफस्टमची लाईन पुन्हा एकदा पकडली आणि त्यानंतर फलंदाजाला जणू काही जखडून ठेवलं की काय असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. पण यावेळेस आता स्ट्राईक एंडवरती आहे डाव्या हाताचा बॅटर, संघाचा कर्णधार प्रशांत मडवी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय निकम. हे देखील युद्ध सर पाहायला मिळेल. नक्कीच जर तन्मय निकम जर आपण विचार केला तर टेंभेवाडी गावातून तो बिलॉंग करणारा हा खेळाडू एक छोट्याशा गावातून, ज्या गावात कधीतरी 11 खेळाडूंची टीम होत नव्हती त्या गावातून हा बिलॉंग करतो आणि अतिशय सुरेख मागच्या 3 पर्वामध्ये जर आपण बघितलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून हा तन्मय निकम नावारूपाला आलाय. बघूया तन्मयचा पहिला चेंडू असेल. समोर मात्र प्रशांत सुरेख लाईन मध्ये केलेला चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते, धाव संख्या स्थिर होते ती 6 या आकड्यावर. विजयच्या पावलावर पाऊल ठेवून तन्मयनं देखील ऑफस्टमची लाईन निवडली. डाव्या हाताचा बॅटर समोर उभा आहे, याच्याशी मला घेणं देणं नाही. मला माझ्या लाईन वरती टप्प्यावरती परफेक्ट चेंडू टाकायचा आहे याचा विचार मात्र तन्मयनं केलाय. पण प्रशांत मडवीला देखील आता बदल आली त्याचा वापर करून चेंडूच्या टप्प्यावरती जाऊन आक्रमण करावं लागणार. नक्कीच, कारण धाव संख्या जर लंबवायची असेल तर प्रहार हा केला जातो, परंतु इथे मात्र पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, हा चेंडू अतिरिक्त आहे, अतिरिक्त धावेत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. या आधीचा चेंडू या मॅच मधला पहिला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं की तन्मय भारी होईल, पण तन्मयवरती या चेंडूवरती थोडंसा दडपण आल्यासारखं वाटलं. पण तन्मय या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, क्रिकेटचा बराचसा अनुभव या मैदानावरती
त्याच्या पाठीशी पाहायला मिळतोय. बरेच पर्व त्यानं या मैदानावरती धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा सोहळा खेळताना अक्षरशः गाजवलाय आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. प्रकाश सर या चेंडूवरती पुन्हा एकदा त्यांना कमबॅक करताना दिलंय. तुषार सर, जर या गोलंदाजाचा जर विचार करायचा झाला तर पहिल्याच वर्षी जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली होती तर मिडन षटक टाकलं होतं या गोलंदाजाने. आता मात्र स्लॉट मध्ये दिला आणि तो पार्किंग प्लॉट मध्ये गेलाय. 6 धावांची छाप त्याच्यावर पडले. धाव संख्या वाढते 6 या आकड्याने. पण आज चेंडू स्लॉट मध्ये टाकल्यामुळे तो पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट मध्ये गेला, तोही काव कॉर्नरच्या दिशेनं. आणि या षटकारांना टोटल आता 13 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. सुजित पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये क्या 13 क्या मेरा असं सांगताना सांगतायत की 12वा पर्व आहे आणि माझ्यावरती दिलेली जबाबदारी मी देखील पूर्ण करतोय. पुन्हा चेंडू उंच गेला, यावेळेस लांबी कमी आहे. चेंडूला टिपलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मी तर म्हणेल पहिला हा गोल्डन मासा लागलाय गळाला. डीजे उंची मिळाली आणि प्लेअरने जसा तो चेहल पकडला, तन्मयने मात्र एक श्वास सोडला. त्यातून असं समजत होतं का प्रशांतची विकेट या टीम साठी किती महत्वाची आहे. निश्चित सर, ही गोल्डन विकेट होती. संघाचा कर्णधार जो अख्ख्या या सिरीज मध्ये अख्ख्या लीग मध्ये चांगल्या पद्धतीनं खेळ करताना आपल्या संघाला विजय मिळवून देत होता. पण आपण पाहतो वेदांत 11 संघाचा कर्णधार स्वतः विजय ज्यानं तन्मयला जाऊन जो कानमंत्र दिला तो पोषक ठरला. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये अचूक टप्प्यावरती आज चेंडू टाकला. त्यानंतर चेंडू बॅटवरती पुरेसा आला नाही, पण चेंडू उंच जरूर गेला. आणि क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, त्यांना अंतिम क्षणाला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवताना कॅच पकडला. नेक्स्ट बॅटर श्रवण पाटील, मॅन फ्रॉम जॉन्टी 11 या संघाचा खेळाडू आहे. इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा, म्हणजे या ओव्हर मधला हा दुसरा वाईट. तन्मयसाठी कदाचित पारितोषिक आलंय. मोहनजी कोतेकर टेंबेवाडीचे हे आमचे पाहुणे, ज्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी जाहीर केलंय आणि ते कॅश स्वरूपात जमा देखील झालंय. तन्मयचा जर आपण विचार केला, एक छोट्याशा गावातून येणारा हा पोरगा आणि पुन्हा एकदा विकेट घेतोय. आपलं अस्तित्व निर्माण करतोय, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतोय. तो तन्मय निकाम सुरेख गोलंदाजी करतोय या फायनलच्या सामन्यात. अतिशय सुंदर झालंय, पण क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. लगातार कदाचित त्यानं 2 झेल टिपलेत. क्षेत्ररक्षक सुनील वाघमारे, मॅन फ्रॉम होनाडवाडीचा खेळाडू आहे कदाचित माझ्या माहितीनुसार, ज्यानं स्वतःला सिद्ध केलं. ही शेवटची मॅच आहे, इथे प्रसिद्ध झालो तर हायलाइट होऊ, पुढे चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये आम्हाला निमंत्रित केलं जाईल. आणि याचं उत्तम उदाहरण ही धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग. नेक्स्ट बॅटर गणेश सावंत 14 आकड्यावरती 2 गडी बाद झालेले आहेत. फुलटॉस आ बेल मुझे मार, ज्या गोलंदाजाची आपण स्तुती केली त्यांना मात्र आज चेंडू फेकलाय खराब आणि इथे लावली फलंदाजाने वाट.
आणि चांगला झेल टिपल्यानंतर गोलंदाजाचे इरादे बुलंद झाले पाहिजे होते, पण कदाचित गोलंदाजाला थोडासा विचार उलटा केला मी तर म्हणेल. कॉन्फिडन्स लेवल हाय होती पण अति झाली की काय असा विचार आता मला पडलाय. एवढे सुंदर चेंडू त्यांना टाकले पण अंतिम क्षणाला फुलटॉस चेंडूवरती त्याला 4 धावांचा झटका दिला तो फलंदाजानं. टोटल 18 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 2 षटकांच्या नंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 18. बघा सुमित मात्र आपल्या गोलंदाजांना प्रत्येक चेंडूवर जाऊन कानमंत्र देताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी होते त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर तेवढी चांगली फलंदाजी पण आपल्याला बघायला मिळते. 2 मोठे फलंदाज मात्र आऊट झालेत, श्रवण आणि प्रशांत. आता मात्र सगळी या संघाची मिस्त असेल ती विशाल या फलंदाजावर. निश्चितच कोण्या एकावरती अवलंबून हा क्रिकेटचा खेळ नसतो. 11 खेळाडूंचं योगदान खेळामध्ये द्यावं लागतं तेव्हा तो संघर्षमय सामना होतो आणि टीमचा विजय नक्कीच जाहीर होतो. पण इथे विजय वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय बोंजार एंड कडनं, ज्यानं पहिला चेंडून निर्धाव फेकलाय. स्ट्राईक एंड वरती मात्र बॅटर आहे विशाल. हा वेगळा फटका आहे, या फटक्यामध्ये उत्तर मिळेल का मोठ्या धावांचं, पण इथून आपण पाहतोय सिंगल फक्त या चेंडूवरती नोंद केली जाईल आणि एका धाव्याच्या मदतीने आता टोटल 19 धावा आता स्कोर कार्ड वरती. प्रकाश सर, वातावरणामध्ये षटकार आल्यानंतर गरमी निर्माण झाली पण गोलंदाजांनी काय बांधून ठेवण्याचं काम आता केलेलं आहे. पण इथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू गेला आर पार. धावा मिळतील 4 4 4. चार धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती आता टोटल प्रकाश सर धावा लागल्यात त्या 23 धावा स्कोअर कार्ड वरती आहे. यष्टिरक्षक गोलंदाजाला कान मंत्र देताना पाहायला मिळतोय. येणारा चेंडू आता पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी येईल की मात्र सावधरित्या खेळण्यासाठी येईल हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. आता मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलाय. पहिला चेंडूवर त्यांनी चौकार खेचला मात्र त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर राहतली 23 या आकड्यावर. 2 बाद 23. श्री स्वामी समर्थन संघाला असं वाटत असेल एक मोठा फटका यायला पाहिजे. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये धीम्या गतीने या चेंडूला टाकला गेला. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं पण खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये चेंडू मिस केलाय आणि त्यानंतर या चेंडूकडे पाहताना फलंदाज स्वतःकडे विचार करतोय. बदलाचा वापर इथे झालाय. डान्सिंग डाऊन क्रिकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं शॉर्ट काऊ कॉर्नर मध्ये या चेंडूला प्रकाश सर अडवलं गेलं आणि त्यानंतर सिंगल इथे आली असं मला वाटलं की 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील पण मोक्याच्या क्षणी आता विकेट ही राखली जातीये. सिंगल डबलला महत्व दिलं जाते प्रकाश सर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 24. आपण जर बघितलं टॉसच्या वेळेस जर आपण जर प्रशांतला विचारलं होतं तर प्रशांतने सांगितलं होतं 60 ते 70 धावा आम्ही मारू, परंतु आपण जर आता बघितलं तिसरं षटक संपलंय आणि तिसऱ्या षटकापर्यंत त्या धावा जमल्यात त्या फक्त आणि फक्त 24. उरलेत ते फक्त 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जर 60 आणि 70चा जर पडला गाठायचा असेल तर अजून 30-40 धावा जर जमवायच्या असतील तर त्या 20च्या सरासरीने जमवावं लागेल आणि याची मोठी जबाबदारी घ्यायला लागेल ती विशालला. विशालने आतापर्यंत जर आपण विचार केला तर 8 चेंडूंचा सामना केला आणि 7च धावा जमवल्यात. विशालला मात्र फलंदाजी करावी लागेल. विशाल या नावामध्ये जादू आहे. ही जादू सिद्ध करताना नक्कीच मैदानावरती चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार. पण विशाल क्षण आता आपण बघतोय या स्पर्धेचे जे कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहेत.
आपण बघतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मैदानाचा चारी बाजूचा पूर्णपणे सौंदर्यानं भरलेला हा चित्रीकरण हे KTCG वाहिनीद्वारे दाखवलं जात आहे. धाकटी पंढरीच्या अगदी कुशीच्या बाजूला असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकायचा प्रयत्न होता पण लाईन मिस केली आहे. गोलंदाज अजयनं हा चेंडू फेकलाय. स्वेअर अजय वाघमारे मॅन फ्रॉम होनाड वाडीचा कदाचित हा खेळाडू आहे. धीम्या गतीनं टाकलाय. यावेळेस चेंडूवरती बॅट अगोदरच फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. प्रकाश सर जान आता काशी पोच गे वाशी. आता जर चेंडू बॅटला लागला नाही तर राहावं लागेल उपाशी. नक्कीच गणेशला थोडा विचार करावा लागेल. चेंडू अगदी धीम्या गतीने टाकला जातो, स्वतःची पॉवर जनरेट करायला जातोय आणि मात्र तो चेंडू जातोय निर्धाव. अजयने मात्र ओळखलंय बदल आले त्याचा कुठलाही वापर होत नाही आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा तीच चुकी करतोय फलंदाज. खेळ असा चालू आहे, गोलंदाज आणि यष्टीरक्षक मध्ये फलंदाज आहे का नाही तो समजत नाही. निश्चित सर आपण बघतोय हलक्या हातानं फिंगर रोल केले जात आहेत. आजकाल गोलंदाजानं वेगापेक्षा चेंडू स्पिन करण्याला महत्त्व जास्त दिलेलं आहे आणि या विकेटवरती आपण बघतोय गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय पण टप्प्यात आल्यानंतर फलंदाजानं कार्यक्रम देखील केलाय. पण इथे एक अचूक टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम करण्याची गरज आहे आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला खेळलाय लेट पण थेट 4 धावांसाठी जबरदस्त चौकार. चौकाराच्या माध्यमातून टोटल 29 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. असं वाटलं 1992च्या काळामध्ये मी आहे की काय. एवढं सुंदर गीत डीजेनं लावलं. डीजेचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. आणखीन एक फटका. चौकारानंतर आता जणू काही धावांच्या गाडीचा एक्सिलेटर वाढलाय आणि इथून आता आलाय लांबच लांबचा षटकार. आता 1992 मध्ये जाऊ की 2026 लावेल गीत ठोक डीजे. तीन बॉल 3 विकेट साठी होनाडच्या या बॉलरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जॉन टी शिंदे होनाडचे हे पाहुणे ज्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलंय. पण ना यावेळेस आपण बघतोय बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. याआधी फ्रंटफूट वरती 2 फटके आले. मग हा प्रयत्न का असा नॉन स्ट्राइक एंडवरचा बॅटर विचारतोय पण फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता टोटल 35 धावसंख्या स्कोअर कार्डवरती नोंद. इथे आता एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती धावतोय प्रयत्न करतोय. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्यात. अपघात होण्याची शक्यता आणि इथे मात्र आता पंचांकडे पागलं जाईल. काय घडलं काय बिघडलं टीव्ही अंपायर कडे केले रेपर. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. वाहिनी क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साह्यानं
क्रुशल मोमेंट आहे, अंतिम सामना आहे, फायनलचा 16 आहे, 12व्या पर्वाचा मानकरी कोण होणार? पाहुणे नितीन शेठ चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. आपलं हार्दिक असं स्वागत. पंचांनी बोट उंचवलंय. बाद होणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आहे गणेश सावंत, जो आता मैदानाच्या बाहेर येईल. संधी देऊया डीजेला आणि नेक्स्ट बॅटर येईल मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडवरचा आउट नाहीये, स्ट्राईक एंडवरचा आउट आहे. नेक्स्ट बॅटर मोहन मैदानामध्ये गेलाय. 36 या आकड्यावरती आता बाद होणारे फलंदाज आहेत. गणेश जे डगआउट मध्ये आले. टोटल 36. 3 बाद की 4 बाद? 3 बाद 36. नेक्स्ट बॉलर सुमेध देशमुख, वेल एक्सपिरियन्स खेळाडू. काय म्हणाल प्रकाश सर? सुमेध एक अनुभवी गोलंदाज आहे. दोन्ही बाजूनी चेंडू फिरवण्याची त्याच्याकडे ताकद आहे. अतिशय सुरेख स्लो डिलिव्हरी त्याच्याकडे, फास्ट डिलिव्हरी आहे. काय करू शकत नाही तो गोलंदाजीमध्ये. अतिशय सुरेख ऑलराऊंडर्स म्हणून या सुमेधला पंचकृषीत ओळखला जातो. आताही सुरेख मारलाय, विशालने मारलेला हा फटका जाऊन देतोय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. स्ट्राईक एंडवरती आहे बॅटर विशालला, ज्यानं केलाय 6 धावांचा मॅटर. टोटल 42. सुमित मध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. वेल एक्सपिरियन्स, बऱ्याच वर्षाचा अनुभव. उन्हाळ संघाचं करणाराची भूमिका त्यानं सातत्यानं साकारली. पण या मैदानावरती एक सिनियर खेळाडू म्हणून आपल्या संघामध्ये तो खेळतोय. आणि अशा वेळी पंच आता फलंदाजाला सूचना देत आहेत. अशी जर पुन्हा एकदा तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पण हा चेंडू यावेळेस केलाय निर्धाव. बघा, टाइमपास करू नका ही विनंती आहे. शेवटची मॅच आहे, बराच वेळ दवडला गेलाय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती हॅमर फिरवलाय. काऊ कॉर्नरच्या बाहेर केले आक्रमण. विशालच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड 12व्या पर्वाचा षटकार.
टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम फलंदाजाचं केलं. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, तो स्वतःवरती निराश असेल. याआधी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न त्याचा झाला, पण स्लॉटमध्ये घेतल्यानंतर पार्किंग प्लॉटमध्ये त्याला पाठवलं गेलं. पण आता येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विशाल हवी होईल की सुमेध येणाऱ्या चेंडूला निर्धाव फेकेल, हे पाहणं देखील गरजेचं आहे. जबरदस्त, चांगलं कमबॅक. 2 मोठे फटके आलेत, पण माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच वर्ष क्रिकेटचा खेळ खेळतोय. या मैदानावरती ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मी देखील पाहिलंय. हे सांगणारा चेंडू आपण पाहिला, पण येणारा चेंडू फलंदाजानं स्वप्न पाहिलेलं पूर्ण करणार का? आग तर बरोबरीची लागली आहे सर. नक्कीच दोन्ही बाजूला लागले. सुमेध मात्र हा मारलेला चेंडू उंच जाण्याचा तारेचा मात्र नशिबाची साथ मिळते ते वेदांत संघाला आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या षटकाचा जर विचार केला तर 2 षटकार आले आणि 1 सिंगल. 13 धावा खर्च केल्या त्या सुमेधने. 49 धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्या. त्या जवळजवळ 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं आणि अंतिम षटक इथे 5 षटकानंतर या 49 धावा अवघ्या स्कोअर कार्डवरती लागल्या. मला असं वाटलं 4च षटकं झाली आहेत. एवढं सुंदर खेळ मैदानामध्ये झाला. 60-70 माणस ठेवणारा संघ ज्याला 49 धावांमध्ये थांबवण्यात आलं, पण या 49 धावा जडीबुटीचं काम करू शकतात आपल्या संघासाठी, याचं उत्तम उदाहरण आता सर त्यांना गोलंदाजी करताना देखील दाखवून द्यावं लागेल. अपोजिट संघाला 49 धावांवरती रोकावं लागणार. खरी विजयासाठी आता 30 चेंडू 50 धावसंख्येची गरज आहे. ती टीम स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात वेदांत 11 या संघाला. फायनलचा हा सामना आहे, जिंकायचं आहे आणि आम्ही जिंकण्यासाठी आलोय. ही जिद्द आणि चिकाटी मनामध्ये असावी लागते. डीजे पन्नास धावा करायच्या 30 चेंडूमध्ये. एकीकडे श्री स्वामी समर्थ 11 आणि त्याच्या विरोधात आता वेदांत 11 संघ करेल फलंदाजी. झटपट पटापट सगळ्यांना आनंद देणारा हा सोहळा, अर्थातच धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा हा अभूतपूर्व फायनलचा सामना. भूतो ना भविष्य, कदाचित असा हा सोहळा प्रत्येकाला पाहायला मिळेल की नाही, पण नक्की तुम्ही पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे वर्षानुवर्ष एक क्षण आता कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. आपण धाकटी पंढरी रायाचं मंदिर देखील या वाहिनीद्वारे पाहिलं. या परिसरातील आजूबाजूचा सौंदर्यानं भरलेलं नटलेलं सह्याद्री पर्वत देखील आपण या कॅमेरामध्ये पाहिलं आणि मैदान देखील या कॅमेरामध्ये पाहिलंय. आता आपण पाहतोय ती टीम श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. चेंडू द्या मैदानामध्ये आणि यानंतर प्रकाश सर आपण आमंत्रित करूया. अर्थातच या स्पर्धेतील ऑफिशियल समालोचक आकाश देशमुख सरांना आणि त्यांच्या बरोबरीने असतील प्रतीक सुखदरे, या दोन्ही समालोचकांना आपण आमंत्रित करूया. तत्पूर्वी मी विनंती करतो तन्मय निकमला, ज्याला कॅश प्राइज मिळालंय मोहन कोतेकर यांच्याकडून, मी विनंती करतो सन्माननीय अमित देशमुख यांना का हे बक्षीस आपण आपल्या शुभ हस्ते तन्मयला द्यायचंय. चला मी विनंती करेन प्रतीक सुखदरे आणि आकाश देशमुखला. स्वागत आहे पुन्हा एकदा. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि अंतिम सामना. संतांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे.
संत ज्ञानेश्वर बोलून गेलेत की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची मागणी संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. संत तुकाराम महाराज बोललेत, जे का रांजले गांजले त्यांची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि समर्थ रामदास महाराज शेवटला सांगतात की मराठा तुका मेलवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हाय तितके जतन करावे, पुढे अनेक मेलवावे, जिकडे तिकडे करावे महाराष्ट्र राज्य. आणि या संत परंपरेचा वारसा लाभलेला महाराष्ट्र, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या मराठमोल्या मातीमध्ये या डाक्टर पंढरीच्या सानिध्यात ही चालणारी ही शृंखला आणि शृंखलेचा आजचा अंतिम दिवस. आणि बघा काय रोमांचक मॅच होते. संपूर्ण मैदान प्रेक्षकांच्या मांडियालेनी भरलेले आहे. अजूनही मला वाटतं आता 1:30 वाजलेत आणि अजूनही या रात्री संपूर्ण मैदान भरलेलं आहे. एकही माणूस घरी गेलेला नाही. संपूर्ण मैदान खचाखच भरलेलं आहे. आणि ही पोचपावती या शृंखलेची जे आयोजकांनी मेहनत घेतली होती, अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून आयोजकांची मेहनत, आणि या मेहनतीचं फल या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आकाश सर, जरूर जर पाहिलं तर ही मॅच, ही टुर्नामेंट प्रत्येकाच्या भेटीसाठी एक पर्वणी. याची देही याची डोळा आपण पाहतो या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा फायनलचा सोहळा. जबरदस्त असं पाहिलं तर टुर्नामेंट रंगवली आपल्या आयोजकांनी, आणि त्याचसोबत खेळाडूंनी दर्जेदार खेळ दाखवून दिले की या विभागामधील क्रिकेट किती जबरदस्त खेळलं जातंय, या विभागामध्ये किती दर्जेदार बॅटर आहेत, किती दर्जेदार बॉलर आहेत, हे सुद्धा पहिल्यांदा या विभागाने दाखवून दिले. आणि आलेल्या तमाम प्रेक्षकांचं करूयात आपण या फायनलच्या मॅचसाठी सहर्ष स्वागत. व्यासपीठ सुद्धा पाहिलं तर खचाखच भरलं, आणि त्याचसोबत पाहिलं तर प्रेक्षकांची मांदी आणि पाहायला मिळाले. असं कोण म्हणू शकतच नाही की रात्रीचे 1:30 वाजलेत. 1:30 वाजता सुद्धा पाहिलं तर या मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षक, ऑनलाईनद्वारे KTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक घर बसल्या मॅच पाहतात. मॅचला सुरुवात होणार फायनलचे, मेगा फायनलचे. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल्स मध्ये करायचे जिंकण्यासाठी अर्थातच वेदांत 11 सासगाव संघाला करायचे त्या 50, आणि त्याच धावा वाचवायच्यात श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाला. व्हेरी फर्स्ट बॉल प्रशांत मडवी बॉलिंग ट्रॅकवर असणार. तो पहिला बॉल विजय सचिव आजची अतली करायला लागली आहे, परंतु फ्लॅशिपला बॉल अडवला जातोय. पहिला आलाय डॉट, एखादा बॉल डॉट आला तर नक्कीच गोलंदाजाचा इथे आत्मविश्वास वाढून देईल. पहिला डॉट आलाय, यानंतर सुद्धा डॉट बॉल टाकावा लागतील. विजयची विकेट महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. पाहिलं तर प्रत्येक टीमच्या कॅप्टनने चांगली झुंजार खेळी करून दाखवली आहे. मग प्रशांतने सुद्धा पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. विजय तर प्रत्येक मॅच लढत राहिला. किरण वळकुंडे लढले, राज सावंत लढले. अजून एक वेगवान बॉल या मॅच मध्ये. करवा बरोची स्थिती जिंकून चॅम्पियन बनायचे, आम्हाला दुसरं काही माहितीच नाहीये. आम्हाला फक्त या स्पर्धेमधलं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मधलं चॅम्पियन बनायचे, तेव्हाच मैदान सोडायचंय आणि मैदानामध्ये गाजावाजा करायचं होतं आपल्या गावाचा, आपल्या संघाचा, संघ मालकाचा. जबरदस्त बॉलिंग, फटका फसला, बॉल उंच आहे, फिल्डर नाहीयेत, एक धाव जरूर घेतली जाईल. जबर ट्रॉफी दिसेल. सुमेध सारखा एक एक्सपिरियन्स फलंदाज क्रीजवर आहे. सुमेधनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्यासोबत असेल विजय पडवल. मागच्या मॅच मध्ये बघितलं विजयची तुफान बॅटिंग आपण सगळ्यांनीच अनुभवली आणि तोच विजय आणि त्यासोबत असेल सुमेध. जरूर जर पाहायला गेलं तर डाव्या बाजूला वेदांत 11 संघाचे पाहिलं तर प्रेक्षक, उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ 11 संघाचे प्रेक्षक आहेत. बॉल उंच गेला, हवेत आहे, जे गेल्याची संधी निर्माण झाली आहे. चेक केल्या जाईल, झेल तर जरूर घेतलाय परंतु चेक केल्या जाईल.
केटीस लाईव्हची संपूर्ण टीम पाहिलं तर प्रतीक पाहते तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, नो बॉल असेल हा, नो बॉल. सुटकेसचा निश्वास टाकला असेल पाहिलं तर इथे अर्थातच सुमित देशमुख यांनी, आणि सुमित देशमुख यांना पाहिलं तर चांगला गोल्डन चान्स मिळाला आणि चान्स मिळाल्यावर त्यावर तुटून पडावं लागतं. नक्कीच तुटून पडण्यासाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी इथे तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जॉन्टी दादा शिंदे होनाड यांच्याकडून असेल. होनाड गावचे जॉन्टी बाई शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, 3 बॉल 3 षटकार नक्कीच असणार आहे. जरूर पाहिलं तर फ्रीटचा बॉल येणार असेल अर्थात. नक्कीच फ्रीटचा बॉल आहे आणि मोठ्या धावसंख्या उभारण्याचा मनसुबा असेल, पण ह्यावेळी मात्र प्रशांतनी कमबॅक केलेला आहे. ही चढ उतार होतच राहणार आहे आणि संपूर्ण प्रेक्षकांना खात्री आहे की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. ही आशा बाळगून आपण पुढे जात आहोत. 50 धावा बघितल्या तर होऊ शकतात, पण हा फायनलचा सामना आहे. प्रेशर हा प्रत्येक खेळाडूवर असेल, पण शेवटच्या षटकापर्यंत मॅच जावी अशा प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा असेल. पण ह्यावेळी मात्र मिड विकेटच्या रिजनवर टटोललाय चेंडू देऊन जाणार 4 रननी स्कोअरला आकार आलाय आणि 4 रनच्या साह्याने स्कोअर कार्ड गेले 6 रनवरती. संघाचा संपूर्ण पाठीराखा इथे पाहिलं तर जल्लोष करतोय. जल्लोष दोन्ही बाजूनी होणार, कारण की पंचवर्षीय प्रीमियर लीगचा थरारच एवढा जबरदस्त. इथे एक धावेला महत्व, एक विकेटला तेवढंच महत्व. बघा ना, नक्कीच उत्सुकता, जल्लोष आणि या ठिकाणी मात्र यश लागते आणि मोठा मासा गलाला लागलेला आहे. विजय पडवलच्या पारीचा अंत आणि बघा उजव्या साईडचा प्रेक्षक, उजव्या साईडचा खेमा. मगाशी जसं आकाश सर म्हटलं की 6 गेला की डाव्या साईडची पब्लिक ओरडते आणि जर का विकेट गेला, आत्ता मात्र स्वामी समर्थ 11 चा डगआउट पहा. सगळेच बसलेले उठलेले आहेत, त्यांना माहिती आहे की मोठा मासा गलाला लागलेला आहे. आत्ता खऱ्या अर्थाने मॅच मध्ये मजा आलेली आहे. 50 धावा. थँक्यू डेझे सर. पाहायला गेलं तर ही मॅच कोणताही संघ जिंकू दे, परंतु सासगाव मध्ये गुलालाची उधळण होणार. मग वेदांत 11 संघ जिंकू दे, अर्थात पाहिलं तर श्री स्वामी समर्थ 11 संघ जिंकू दे, पण गुलाल इथून ताकाईपासून या आपल्या मैदानापासून पाहिलं तर SP च्या मैदानापासून तो जाणार अर्थात सासगाव पर्यंत आणि गुलालाची उधळण होताना पाहिलं तर जल्लोष केला जाणार. कारण पंचवर्षीय प्रीमियर लीगचा हा पर्व 12वा पर्व चॅम्पियन ठरणार एक संघ. विजयची जागा चालवण्यासाठी आलाय ऋतिक धुमाल, नौका फलंदाज. पण यावेळी मात्र बॉलर विशालने आल्या विजयला परतवून लावलेले आणि दुसरा निर्धाव चेंडू. बघा ही मजा आहे पंचक्रोशी प्रीमियर लीगची. इथं फायनलची मॅच ही रोमांचक झालीच पाहिजे आणि तीच ही मॅच आपल्या याची देई याची डोला संपूर्ण प्रेक्षक वर्ग पाहत आहे, ज्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि 4 दिवस मोठ्या मेहनतीने आयोजकांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फल या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. आकाश सर, जेव्हा 2015 साली ही लीग चालू झाली होती तेव्हा आपण लहान होतो आणि आपण कुठेतरी मागे फर्स्ट जेव्हा मला आठवते की मी पहिल्या लीगला सहभागी नव्हतो, पण माझे एक स्वप्न होतं की मी या लीगचा सहभागी असावं. त्यानंतर मग लगातारचे 11 लीग मी या 11 वर्ष या लीगचा सहभागी झालो आणि हे खरं तर
आयोजकांचं धन्यवाद आहे, आयोजकांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो की सगळ्याच खेळाडूंना ते संधी देत असतात. मग पंचकृषीतील 10 गावांमध्ये आणि बघा या दरम्यान आले लॉगॉनच्या दिशेने षटकार. खरं तर या मॅचला जिंकण्यासाठी आणि मेहनत थोडी घ्यावी लागेल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आली आणि तोही पाहिलं तर टीमचा लीडर तो धारातीर्थ पडलाय. परंतु धारातीर्थ लीडर पडल्यानंतर सरसेनापती धारातीर्थ पडल्यानंतर मावळे आपले कधीच खचले नाहीत आणि तेच मावळे इथं मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचे सुद्धा आता खचायला नको आहेत. चांगली बॅटिंग करणं तेवढं अपेक्षित असणार. षटकारानंतर पुन्हा एकदा आपल्याला पुलचा फटका कव्हरच्या दिशेने जातोय. फिल्डर आहे तैनात परंतु मिळेल धाव एक आणि या एकीच्या मधने धावपालकाची स्थिती 13 धावा. 13 धावसंख्या धावफलकावर झालेले आहेत. सुमित सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू क्रीजवर आहे आणि सुमितला माहिती आहे चेस कसं करायचं, कारण अनेक सामने सुमितनी चेस करताना जिंकवले आहेत आपल्या संघासाठी. आणि तोच सुमित 40+ खेळाडू आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील सुमितला आपण पाहिलेलं आहे. तोच सुमित मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहता दिसतोय. खरं तर आयोजकांचा उद्दिष्ट पहिल्या पर्वापासून एकच होता की आपल्या विभागातील खेळाडूंना एक छोटंसं प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर ते मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचतील. छोट्या प्लॅटफॉर्मपासून मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण जाताना आपल्या विभागामध्ये 3 खेळाडू पाहिलेत, परंतु आयोजकांचा मानस हाच आहे. हा जो पर्व आणि या पर्वामध्ये खेळाडू खेळलेत त्यातून पाहिलं तर किमान 5 खेळाडू अजून रायगड प्रीमियर लीगच्या धर्तीवर खेळावेत, तालुका हाफवर खेळावेत. कदाचित परत त्यांचं हेही स्वप्न असेल की ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटला सुद्धा पाहिलं तर आपले खेळाडू जावेत. वेगवान गोलंदाजी, थोडं प्रेशरचा गेम म्हणावा लागेल. जिथे 5 ओव्हरला 50 करायच्या होत्या तिथे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अंती 13 धावा संख्या, 1 विकेट मैदानाच्या बाहेर. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. यालाच तर म्हणतात मोठ्या मॅच मध्ये जो प्रेशर पाहिलं तर अंगावर घेऊन खेळतो तोच विजयाची नांदी करतो. मग आपण इंटरनॅशनल मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पाहिलं, त्यानंतर आता जो भारतीय संघ जसा तयार झालाय तसंच खेळावं लागेल. पाहिलं तर इथं बॅटिंग करणारा वेदांत इलेव्हन संघाला, अन्यथा ऑस्ट्रेलियन संघ ज्या प्रकारे सरसी करायचा तशी सरसी इथं श्री स्वामी समर्थ इलेव्हन संघ करू शकतो. काय म्हणाल, ही मॅच मध्ये टशंत नमकीच झाली आहे. नक्की टशंत झालेली आहे. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल वेदांत इलेव्हन संघाला. अजूनही कोण मागे नाही आणि अजूनही कोण पुढे नाही, बॅलन्स सामना चाललेला आहे. आकाश सर, मला कालचा सामना आठवतोय, वीरेश्वर 11 वर्सेस राधिका 11. एका चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे होत्या, त्यानंतर 2 वाईट टाकले आणि शेवटच्या चेंडूवर त्या रोशननी मारलेला षटकार आणि त्या षटकाराच्या जोरावर वीरेश्वर संघ जिंकला. त्या षटकाराच्या जोरावर तब्बल 6,000चं पारितोषिक रोशनला प्राप्त झालं. जेव्हा तुम्ही त्या रोशनला विचारलं या पैशाचं काय करणार, तेव्हा त्या रोशननी अगद्या मन मोकळेपणाने सांगितलं की हे पैसे मी आईला देणार. ही आपली संस्कृती आहे, ही आपली आपुलकी आहे आणि ती आपण जपून ठेवली पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तो निरागस आपल्याला रोशन त्या ठिकाणी पाहायला भेटला. जरूर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आले ते अर्थातच टीमचे कॅप्टन प्रशांत मडवी 13 धावसंख्या प्रेशर तयार केले आणि ते प्रेशर कंटिन्यूस ठेवायचं यासाठीच बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन आलेत. या टीमचा प्रामुख्याने आपण विचार करूयात. संघ मालक सुजित देशमुख चांगल्या प्रकारे संघ बांधणी ऑप्शन टेबलवर खरं पाहिलं तर हे अर्धा टुर्नामेंट जिंकण्याचं काम करतात. त्यानंतर मैदानामध्ये त्यांच्या खेळाडूंनी चांगला खेळ केलाय. पहिला आलाय डॉट या ओव्हरमधील, त्यानंतर बॉल सुद्धा वेगवान बॅट फिरवली जाते परंतु नाही, बॅट बॉलचा संपर्क होतच नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर यांच्या संघाने चांगला खेळ केला. त्यानंतर मागे पाहिलंच नाहीये. आतापर्यंत पाहिलं तर फायनल मध्ये जेव्हा क्वालिफायर मध्ये पोहोचले, क्वालिफायर मधून पाहिलं तर पहिल्याच मॅचला जिंकले आणि फायनलला पोहोचले. फायनलला धावा कमी होत्या परंतु यांनी लीग स्टेज मध्ये कमीत कमी धावा वाचवल्यात सुद्धा. आताही तशीच गोलंदाजी करतात. समोर असेल ऋतिक, त्याच्या समोर प्रशांत साठी पाहिलं तर बॉल अडवायचा होता इथे फिल्डरला, त्यांनी सुद्धा पाहिलं डीप कव्हर मध्ये बॉल अडवलाय. 1 धाव मिळेल या एकीने. पाहिलं तर इथं बॉलिंग करणाऱ्या संघाचा कोणतंही नुकसान होणार नाहीये परंतु नुकसान होतंय, दडपणाखाली येतोय तो अर्थात बॅटिंग करणारा संघ वेदांत इलेव्हन संघ. 14 धावा धावफलकावर. आता गरज बऱ्याच मोठ्या धावसंख्येची, तब्बल 36 धावा आता मैदानामध्ये करायच्यात. बॅटिंग करताना 14च्या सरासरीने धावा करायच्यात.
एखादा मोठा फटका. सुमेध देशमुख मैदानामध्ये टिकून राहावं लागेल. सोबत पाहिलं तर मागे असणारा अजूनही सुनील मैदानामध्ये येणं बाकी आहे. ऋतिकला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. फायनलचा थरार इथे पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढत असतात. वाईट बॉल आहे, रिव्ह्यू घेतला गेला आहे, रेफर केले गेले. बॉलिंग टीमने लगेच पाहिलं तर सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, हा वाईट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. चॅलेंज केले गेले पंचांच्या डिसिजनला, बोलतो दूध का दूध पाणी का पाणी पाहिलं जाईल. या ठिकाणी KTC लाईव्ह यांचं देखील आभार व्यक्त केले पाहिजे. क्वालिटी सोबत क्लिअरिटी याचं उत्तम उदाहरण KTC लाईव्हने या संपूर्ण 4 दिवस आपल्याला दिलेलं आहे. आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील खूप खूप आभार. इट्स अ वाईट डिलिव्हरी. शफल नव्हता बॅट्समन, त्यामुळे वाईट डिलिव्हरी दिली गेलेली आहे. आणि अगदी तटस्थ पंच आहेत आपले ते. आणि थोड्या वेळापूर्वी त्या अंपायरची मुलाखत झाली होती, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. आणि तेच अंपायर आपल्याला तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जरूर पायामध्ये बॉल होता, खोलवर बॉल, त्याला पाहिलं तर ऑन साईडला खेळले. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर आलाय दूरवरून, परंतु धाव मिळेल ती फक्त एक. या एकीवर समाधानी व्हावं लागेल की आता माहिती आहे सुमेध देशमुखांना हे बरोबर माहिती आहे की माझी विकेट जर मैदानामध्ये टिकले तर या धावा शेवटच्या षटका 2 षटकांमध्ये किती असू दे, माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, सामर्थ्याने भरलेला मी आहे, माझ्या मनगडामध्ये जोर आहे. मी आतापर्यंत जेवढं क्रिकेट खेळलोय त्या कॅल्क्युलेशन मी क्रिकेट खेळून मॅच जिंकू शकतो, टुर्नामेंट जिंकू शकतो. कारण की आता इथे पाहिलं तर चॅम्पियन बनण्यासाठी चालू असलेली मॅच, ग्रँड फिनाले, मेगा फिनालेची मॅच, आतापर्यंत केलेली मेहनत शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. इथे फटका दमदार आहे, कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फरार सीमा पार. फटक्यामध्ये होतं वजन, डावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार आलाय. परंतु आज मॅच बघायला आडोशी पासून 22 धावा झाल्यात. आडोशी पासून पाहिलं तर सारसन पासून आदोशी पर्यंत या विभागामधील प्रत्येक गावचे प्रेक्षक पाठीराखे या मॅचला पाहायला आलेत. त्यांचं पुन्हा एकदा करूयात आपण सहर्ष स्वागत. 1:15 झालेत आणि ते अजूनही मॅच बघतायत या मैदानामध्ये येऊन. काय कमालीचे प्रेक्षक आपल्या विभागाला लाभलेत. फुलर लेन्सचा बॉल होता, अपील केली, पंचांनी बोट आकाशाकडे उंच उंच केलंय आणि जाती विकेट मैदानाच्या बाहेर. खेळाडूला केले बाद, मैदानाच्या बाहेर येईल. ठोक डीजे मेरे यार. चेंडूवर षटकार मारला होता, पण यावेळी मात्र ऋतिकला परतावा लावलाय. बॉलर प्रशांतनी मोठा मासा घालायला लावलेला आहे. 22 रन स्कोर कार्डवर आहेत. अजून 28 रनची गरज असेल. 12 चेंडू 28 धावा. मॅच कुणाकडे झुकलेला नाहीये. दोन्ही संघ समान चाललेले आहेत, ना कोणी पुढे ना कोणी मागे. हा आहे फायनलचा रोमांचक थरार आणि तो थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण मैदान खचाखच भरलेला आहे. प्रेक्षकांची मांडी आली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्टेज मान्यवरांनी सजलेला आहे आणि या ठिकाणी या 22 खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशी आपल्या घराला कुलूप लावून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. 12 चेंडू 28 धावा. या ठिकाणी नितीन मडवी जो प्रत्येक हंगामामध्ये आपल्या बॉलिंगने चांगली कामगिरी करतो आणि आपल्या संघाला नक्कीच तो विकेट देण्यामध्ये चांगली कामगिरी करतो. आणि यावेळी मात्र सुमेधनी पॉइंटच्या दिशेने टटवलेला हा चौकार वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा 4 धावा आणि 4 धाव्याच्या साह्याने स्कोर काढला येतोय आकार
स्कोअर कार्ड झालाय 26. आकाश सर काय वाटतंय आता जशी मॅच फायनल व्हायला पाहिजे होती तशी मॅच होते. आयोजकांनी घेतलेली मेहनत त्या मेहनतीचं फल या फायनलच्या मॅचच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. काय वाटतंय तुम्हाला? जरूर पाहिलं तर आयोजकांनी जी मेहनत घेतली ती मेहनत आज सत्यात उतरली आणि खरं तर पाहायला गेलं सुमितसाठी एवढंच म्हणू शकतो, इतिहास गवाह रहेगा तू संघर्ष से मुंह ना मोड़, जीतने की अगर थोड़ी भी गुंजाइश जिंदा हो तो खुद को परखने की तू जीत ना सोड. आणि नेहमी पाहिलं तर जिद्दी खेळाडू म्हणून इथं पाहिलं तर सुमेधला आपण ओळखतो. सुमेध देशमुख 40+ जरूर झालेत परंतु अजूनही तारुण्यातला असलेलं क्रिकेट त्यांच्यामध्ये बाकी आहे. पहिल्या बॉलवर जबरदस्त फटका, धावा 4. पुन्हा पाहिलं तर पुलचा फटका सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने एनपी अँडच्या बाजूला जातोय. अगदी या वेळेला ढाब्यावर गेला आणि तिथे मिळाला पुन्हा एकदा चौकार, लगातारचा दुसरा चौकार. पूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे हे सुमेधने आता दाखवून दिलेलं आहे. लगातारचे 2 चेंडू आणि 2 चौकार. आता समीकरण बदललेले आहे. आता चेंडू राहिलेत 10 आणि रन पाहिजेत 20 रन. 10 चेंडू 20 धावा. जरूर डाव्या बाजूचे प्रेक्षक आहे ना त्यांना विनंती, आपल्याला बॅरिकेडच्या मागे यायचंय. बॅरिकेडच्या पुढे जाऊ नका, विनंती आहे बॅरिकेडच्या पुढे जाऊ नका. जागा बनवली, मागे येऊन मारण्याचा केलाय प्रयत्न. स्क्वेअरच्या ठिकाणी फिल्डर चेस डाऊन करतील, पकडला जाईल बॉल. फैकी सुद्धा तेवढी झाली दमदार. आता इक्वेशन मध्ये झालं चेंज, इक्वेशन बदललंय अर्थात झालंय. गरज असेल 9 बॉलमध्ये 19 धावसंख्येची गरज. खरं तर ज्या एंडने आता बॅटिंग केली जाते तो एंड डेंजर झोन म्हणून आता इथं गोलंदाजीसाठी जरूर असेल. परंतु समोर आलाय खेळाडू सुनील वाघमारे, ज्या खेळाडूने पाहिलं तर समोरच्या अनेक गोलंदाजाला शांत करण्याचं काम केलंय. आता पाहिलं तर थंड वातावरणामध्ये तो थंड राहतोय की गोलंदाजाला थंड करतोय. येणारे बॉल जरूर सांगेल. लव मध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. सुनीलसाठी बॉल विजयचा ताराला लागलाय. बॉल तिथेच पाहिलं तर स्थिरावतोय. 8 मध्ये आता 19 धावसंख्येची गरज. नशीब कोणाच्या बाजूने होते जर पाहिलं तर एक बाजूला आपण म्हणू शकतो जर बॉल उंच गेला असता तर चौकार षटकार एकेरी दुहेरी मिळाली असती, परंतु जर का कॅच गेली असती तर संकटामध्ये वेदांत 11 संघ थांबला असता. कोणी संघ जिंकू दे परंतु बॅटिंग करणारा संघ एकच म्हणत असेल, हार आणि जीत नाण्याच्या 2 बाजू आहेत परंतु आम्हाला शेवटपर्यंत लढायचंय. आणि लढणार पाहिलं तर आमचं हे आम्ही आमच्या महाराष्ट्रातले आम्ही मावळे आणि आम्ही क्रिकेटच्या रणसंग्रामध्ये रायगडच्या धर्तीवरती जेव्हा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा अवतरलोय तेव्हा आम्ही शेवटपर्यंत लढाईच करणार. चांगली बॅटल मैदानामध्ये चालू असताना इथे चांगला फटका, शॉर्ट टर्म पुलचा फटका ठरलाय सक्सेस. सुनील आता दाखवून देतोय की संघर्षाचा वारसा आम्हाला परंपरेनुसार लाभलेला आहे आणि जोपर्यंत मी मैदानावर आहे तोपर्यंत संघर्ष करत राहील आणि माझ्या संघासाठी मी महत्त्वपूर्ण कामगिरी करेल. या षटकारांनी धावसंख्या झाली ती 37. अजूनही 7 चेंडू आणि 13 धावा. समीकरण आता थोडंसं चेंज होत चाललंय. जरूर पाहिलं तर सुमेध देशमुख यांच्यावर पण बऱ्याच जणांनी इथे पाहिलं तर डाऊट केलं होतं. 40+ आहेत कशा प्रकारे खेळले, परंतु त्याने दाखवून दिलंय खेळ हा पाहिलं तर जिद्दीने खेळला जातो. क्रिकेटच्या संग्रामामध्ये कोणी जिंकेल कोणी हरेल, परंतु आपण या मैदानामध्ये जर मनातून हारलो तर पाहिलं तर रणांगणात कधी जिंकताच येणार नाहीये. पण सुमेध आजही पाहिलं तर त्याच तारुण्यामध्ये खेळतात म्हणून तर पाहिलं तर शेवटपर्यंत जिद्दीने लढतायत. आणि हा डॉट बॉल आलाय, डॉट बॉलच्या सांगतेने धावफलकाची स्थिती आता गरज असणार आहे ती 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येचं इक्वेशन 37 धावा झाल्यात. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. 6 मध्ये कंपल्सरी चेसिंग 13 हीच पाहिजे. तर पाहिले तर आपल्या प्रेक्षकांना मॅच पाहिजे होती. प्रेक्षकांना काय हवंय, मॅच कोणी जिंकू दे
पाहिलं तर सामना हा सासगावचाच संघ जिंकणार आहे. मग एका बाजूला वेदांत 11 संघ जिंकेल, अर्ध्या पाहिलं तर दुसऱ्या बाजूला संघ जिंकेल श्री स्वामी समर्थ. परंतु या पंचक्रोशी क्रिकेटचा आता पाहिलं तर विजय पाहायला मिळतोय. टफ मॅच पाहिजे होत्या, निर्णायक क्षणी मॅच पाहिजे होत्या आणि फायनलच्या मॅच यापेक्षा दुसऱ्या कशा हव्यात, कारण की आयोजकांनी घेतलेली मेहनत आज आणि आता या मॅच मध्ये रंगात येते. जबरदस्त चालू असलेली ग्रँड फिनालेची मॅच. नक्कीच जर तुमच्याकडे जिद्द असेल ना, जर तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असेल ना, तर जगात तुम्ही काही करू शकता. इच्छाशक्ती पाहिजे फक्त. आणि हे दोन बॅट्समन यांच्याकडे जिद्द आहे सामना खेचून आणण्याची. पण आता मात्र प्रशांतनी जबाबदारी दिली आहे सनी काटकरला. सनी काटकर, आतकर गावचा हा खेळाडू सनी काटकर. 6 चेंडू आणि 13 धावा. बघा, जी प्रेक्षकांना जी उत्सुकता होती की फायनल मॅच पाहायची आम्हाला, 2 वाजलेत, उद्या ऑफिसला जायचं असेल, कुणाला कामावर जायचं असेल, कुणाचा व्यवसाय असेल, पण आजची मॅच आम्हाला इथनं बघून जायचंय. किती वाजू दे, जो आयोजन केलेलं आहे कमिटींनी, ज्या खेळाडूंनी एवढी मेहनत घेतलेली आहे, त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, या आयोजकांचा आभार मानण्यासाठी ही प्रेक्षकांची मांडियाली या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि त्याच प्रेक्षकांना साजेशी खेळ करत या खेळाडूंनी दाखवून दिले की फायनल असावी तर अशी असावी. जबरदस्त फायनलची मॅच. त्याचबरोबर पर्यंत बॅटची आतली कडा लागली. इष्टांच्या मागे फ्लास स्लिपला बॉल अडवला जातोय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण. मॅच मध्ये रंगत तयार होते. एक मॅचला पाहिलं, एक बॉलला जर का सिंगल आली, डबल आली, तर डाव्या बाजूला असलेले वेदांत 11 संघाचे सर्व पाठीराखे टाळ्या वाजवतात. अर्थातच होणारचे सर्व प्रेक्षक सुद्धा यांच्यासोबत जोडले गेलेत. मग वेदांत 11 सासगाव संघासोबत पाहिलं तर होणारचे बरेच खेळाडू या मॅच मध्ये मैदानामध्ये खेळतात. सुरुवातीचे 4 खेळाडू तर आपण होणारचे पाहिले, पण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला श्री स्वामी समर्थ संघाचे जर पाठीराखे पाहिले तर ते सुद्धा सासगावचे सर्व पाठीराखे जल्लोष करतात. आतकरगावचे सुद्धा प्रेक्षक त्यांच्या बाजूने असतील, कारण की आतकरगावचे जवळपास 6 ते 7 खेळाडू या मॅच मध्ये खेळतात. परंतु या संपूर्ण विभागाचं क्रिकेट आज इथं अवतरलंय. जणू काही पाहिलं तर आपल्याला इथे आपलं सृष्टी अवतरले म्हणावं लागेल. काय जबरदस्त माहोल, प्रेक्षकांची गर्दी. आज पाहिलं तर 2 वाजलेत आणि 2 वाजता सुद्धा प्रेक्षकांची तेवढीच गर्दी जी आपल्याला संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळाली. काय जबरदस्त माहोल तयार केले. कौतुक करावं लागेल आपल्या सर्व आयोजकांचं. मॅच रंगात आली आहे. आता गरज असेल 5 मध्ये 12 धावसंख्येची. 5 मध्ये 12 आलाय. थोडं बॉडी वेट ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला, बाहेर मारण्याचा केलाय प्रयत्न, परंतु वाईड बॉलचा सिग्नल पंचांचा डिसिजन आलाय. वाईड बॉल वाईड आलाय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा गरमाट निर्माण झाली आहे. गरम झालंय. पंचांशी वाद करू नका. पंचांशी वाद कोणी करायचा नाहीये. पंचाने डिसिजन दिलाय. रिव्ह्यू असेल तर रिव्ह्यू घेतला पाहिजे, नसेल तर शांत बसलं पाहिजे. खरं तर पंचांना वाटलं पंच पुन्हा एकदा त्यांच्या डिसिजनवर ठाम राहू शकतात, बदलू शकतात, परंतु पंचांवर दबाव नकोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा तंबी असणार या गोष्टीची. पंच क्रुशियल मोमेंटला त्यांचा डिसिजन देतील. डिसिजन आयोजन कमिटीकडे शेवटचाच असणार आहे आणि पंच आणि आयोजन कमिटी पाहून घेईल. जरूर पाहूया आता. वाईड बॉल, वाईड नंतर इथे फटका उंच गेलाय. कॅचची संभावना होणार का? अखेरीस बॉल गेलाय सीमा रेखा बाहेर. दूर 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 लांबवरचा टोकलाय षटकार. मध्ये विनंती असणारे प्रत्येक प्रेक्षकांना, पाठराख्यांना ज्या दोन्ही संघासाठी खेळतात, कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. जोपर्यंत सामना संपत नाही, खेळाडू एकमेकांसोबत शेकहँड करत नाही, तोपर्यंत मैदानात जाऊ नका. जल्लोष केलाच पाहिजे. जल्लोष आहे या आपल्या पहिल्या तर संपूर्ण पंचक्रोशी प्रीमियर लीगचा, कारण की जल्लोष हा करायलाच पाहिजे. मॅच थरा चांगला रंगलाय. चांगला फटका आहे. पुलचा फटका. फिल्डर आहे तैनात. पकडला जातोय जेल आणि त्याचबरोबर विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. विकेट जाते मैदानाच्या बाहेर. महत्वाच्या मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 3 बॉल मध्ये 5 धावा जिंकायची गरज. इथे एवढाच बोलू शकतो, वक्त वक्त की बात है, वक्त बदल जाएगा तो अपने जज्बात पे खड़ा रहे, ये भी वक्त गुजर जाएगा. आणि हा जर वेळ जाऊन द्यायचा असेल
तर चांगला खेळ करावा लागेल. चांगला खेळ करण्यासाठी पहिले पाहिलं तर सुनीलने बॅटिंग चांगली केली, परंतु आता बॉलर सनी काटकर पुन्हा एकदा त्याच्यावर हावी होतोय. काय घडणार, काय बिघडणार हे येणाऱ्या ओव्हरमध्ये, या येणाऱ्या बॉल्समध्ये नक्कीच सिद्ध होईल. बघा काय रोमांचक मॅच चालू आहे. मॅच तराजूवर बसलेला आहे. एकीकडे वेदांतचं पारदा जड होतं तर कधी स्वामी समर्थ 11चं जशी विकेट पडते तसं स्वामी समर्थचे डगआउटमध्ये जल्लोष होतं आणि जसा काय 6 होतो तसा वेदांत 11च्या डगआउटमध्ये जोश होतो. ही खरं रंगतदार फायनल झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने सगळ्याच प्रेक्षकांना जशी फायनल हवी होती तशी फायनल पाहायला भेटते. जरूर पाहिलं तर आयोजक तयारीत आहेत, आयोजक तयारीत फुल तयारीत आहे. आयोजकांना माहिती आहे सामना कोणी जिंकू दे, आम्हाला फक्त फटाका लावायचे आहेत. कारण त्यासाठी इथं अभिजित पाटील दादा सुद्धा आहेत. तीन मध्ये 5ची गरज. सर्व प्रेक्षक इथे स्तब्ध असतील. सोमेश मैदानामध्ये सोमेशच्या बाट मधून आलेला फटका, बॉल जाईल सीमा पार. डीजे 1 मिनिट, डीजे 1 मिनिट. काबिलियत कभी खत्म नहीं होती, बस सही दिन का इंतजार करना पड़ता है. आणि सोमेशने दाखवून दिलंय का या खेळाडूला पाहिलं तर वेदांत 11 संघाने जिंकून घेतले. आपल्या संघामध्ये जेव्हा ऑक्शन टेबलवर आला तेव्हाच त्यांनी दाखवून दिलं आणि सिद्ध करून दाखवलंय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन PPL चा ठरलाय वेदांत 11 सासगाव संघ. वन मॅन आर्मी पाहिलं तरी ते ठरलाय तो म्हणजे वेदांत 11 सासगाव संघ जिंकलाय. कम ऑन डीजे.